नमस्कार मंडळी, मी मधुश्री। आज मी बनवलेला आहे सोयाबीनचा खिमा। इथे मी सोयाबीन बारीक करून घेतलेले आहेत मिक्सरमध्ये। कांदा, टोमॅटो, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। मसाले घेतलेले आहेत, आलं लसणाची पेस्ट, बटर घेतलेला आहे, कढई तापवत ठेवलेली आहे। कढईमध्ये 2 पळी तेल घालून हिंग जिरे घालून घेतलेला आहे। कांदा घातलेला आहे। आता मीठ घालून परतवून घेऊयात। परतवून झालं की थोडंसं की आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट घालून घ्यायची आहे। त्याच्यानंतर सगळे मसाले घालून छान पेस्ट करून टोमॅटो घालून छान मिक्स करून परतवून घ्यायचं आहे। ताट झाकून साधारण 5 ते 7 मिनटं आपला मसाला छान रेडी झालेला आहे। आता सोयाबीन घालूयात। सोयाबीन छान मिक्स करून घेऊयात। मैत्रिणींनो, हा जर सोयाबीनचा खिमा राहिला शिल्लक तर दुसऱ्या दिवशी याचे पराठे बनवायचे, खूप सुंदर लागतात। आपण आलू पराठा वगैरे बनवतो तसं मस्त गरम गरम करून घरच्यांना खायला द्यायचे। सगळे खातात, मुलं तर खूप आवडीने खातात। माझ्या मुलीला सोयाबीनचा खिमाचा पराठा खूप आवडतो, सोयाबीन खिमाही खूप आवडतो तिला। आता मी मिक्स करून घेतलेलं आहे सगळं। पाणी घालून थोडंसं मीठ घालून आपल्याला 5 ते 7 मिनटं वाफ काढायची आहे। आता आपला खिमा रेडी आहे। आपण आता हा एका बाउलमध्ये काढूयात, कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊयात। आता बाउलमध्ये काढूयात आणि नंतर कोथिंबीर घालून बटर घालून आपला खिमा रेडी आहे। कशी वाटली रेसिपी नक्की सांगा कमेंटमध्ये। बाय।